यापूर्वीचे व्हिडिओ आले ना, त्यामध्ये मी शेअर केलेलं की धान्य घेतलं, ते वाळवलं वगैरे, डब्यात वगैरे भरून ठेवलं. तर ते ड्रम वगैरे, डबे जे काय धुतले वगैरे, घासले, ते काही केलं. कारण ते आपण धुवून वगैरे घासूनच, कारण 5-6 महिने तर ठेवायचं असतं. पहिलं वर्षभराचं घ्यायचं सांगत होते मी, पण आता एक 4-5 महिन्याचं तरी आपण घेतो. आणि तर ते स्वच्छ वगैरे भरून वगैरे जागच्या जागी ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर चटणी करून घेतली, वर्षभरासाठी लागते अशी चटणी करून घेतली. तर ते पण 2 व्हिडिओ आलेले आहेत, बाबा कशी भाजली वगैरे, किंवा चटणी डंगात जाऊन कशी हे करून घेतली बारीक करून. आणि त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी चटणी पण भरून ठेवलेली आहे, कारण चटणी पण आपण वर्षभरासाठी करत असतो आणि ती पण मग व्यवस्थित भरावी लागते. तर ती दुसऱ्या दिवशी भरून घेतली, कारण त्या दिवशी भरायची नसते, मी म्हटलेलं त्याच दिवशी भरायची असते, छानपैकी मुरू द्यायची असते आणि दुसऱ्या दिवशी भरायची. तर ती भरून वगैरे झाली. नमस्कार, मी पद्मजा, राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ, हीच ईश्वरची आणि प्रार्थना. तर आज सगळी झाडलोट वगैरे झाली, पूजा वगैरे झालेली आहे, पाणी भरलं, नाश्ता वगैरे पण करून झाला. आता हर्षदा गेली कॉलेजमध्ये. आणि त्यानंतर मी काय केलं, म्हणजे सकाळीच ना नॅपकिन जे असतात, मगाशी तुम्हाला दिसले असतील की मी नॅपकिन वाळत घालत होते गॅलरीत. तर ते नॅपकिन 5-6 नॅपकिन ते सगळे, आणि एक ओढणी होती कॉटनची, तर ती गरम अशा कोमट पाण्यात भिजत घातलेले आणि ते मशीनलाच लावून घेतलेले. एक 2-4 वेळा अगदी स्वच्छ निघतात. आणि त्यातलाच तो नॅपकिन आता आणलेला दिसतोय, कारण आता दिसत असेल की 1 मिनटातच ही आत आले आणि लगेच कसा काय हा वाढून आला. आणि नॅपकिन वाळत घालायच्या आधी कुकर वगैरे लावलेला, कारण मशीन लावलेलं आणि कुकर लावलेला. कुकर झालेला आणि मग वाळत घालून घेतले, कारण सकाळी ऊन असतं बरंच, पण त्यानंतर रोजचे कपडे आणि टाकायचे असतात, त्यामुळे म्हटलं आधी वाळून निघू देत. आणि त्यामुळेच हा वाळलेला. कारण त्यानंतर कांदा वगैरे मी कट करून घेतलेला. ते तांदूळ जे दिसत आहेत ना तिथे, तर ते कुरडईसाठीचे आहेत, तर ते सगळे काढून घेतले. म्हणजे असं काही ना काही काम चालू होतं, त्यामुळे तेवढ्या वेळात वाळला. नाही तर वाटेल की 1 मिनिटात घातला तोपर्यंत कसा काय आणला, तर तेवढ्या वेळात तो नॅपकिन वाळलेला, त्यामुळे मी तो आणलेला आणि कुकर उतरून ठेवला. तर कुकरलाच भाजी आमटी असं एकच केलेलं आहे. तर चवळी असते ना, ती चवळी लावलेली, जे पाणी असतं ते पाणी त्या चवळीतलं मी ते जसं काढून घेतलं. आणि कधीही बघा, आपल्याला तांदळातलं किंवा कशातलं पाणी जर काढायचं असेल, तर अशी ट्रिक करायची की त्या पातेल्याला प्लेट लावायची आणि ते पाणी काढायचं, म्हणजे आतलं साहित्य न पडता व्यवस्थित पाणी येतं. मगाशी मी लावलं बघा, बोटाने करत होते पण पडल्यासारखं होत होतं, म्हणून मी प्लेट धरली आणि त्या पातेल्यातलं जे काही पाणी होतं ना ते काढून घेतलं. आणि ते ना बायकांसाठी उत्तम असतं पाणी. तर थोडंसं मीठ घातलं आणि आम्ही दोघींनी घेतलं. कुकरला भात आणि ती चवळी शिजवून घेतली. आता चवळीला काय करणार आहे, मसाला करणार आहे थोडासा. तर त्यासाठी कांदा वगैरे ते भाजून घेतलेलं आहे, खोबरं थोडंसं, आणि मग अशी दाखवलं कोथिंबीर वगैरे, लसूण, तर ते. आणि मिस्टरांना एका बाजूला चहा पण ठेवलेला आहे. तर ते हर्षदाचा फोन आला की येणार आहे कॉलेजमधून, म्हणून ते गेलेले आणायला आणि ते घेऊन आले. मग येतानाच ताक घेऊन आले. तर त्या ताकात जरी मसाला असला नसला तरी जिरेपूड किंवा मीठ टाकून, म्हणजे मिस्टरांना तसंच आवडतं, त्यामुळे ती म्हटली मी ते तयार करून ठेवते. इतका उन्हाळा आहे, पण मिस्टरांना चहा आवडतो, त्यामुळे चहा एका बाजूला चालू आहे, ते कांदा वगैरे भाजून ते एका बाजूला ठेवलेले, आणि भाकरीचं पीठ एका बाजूला चालते. आणि ते तांदूळ म्हटलं ना, तर ते 3 दिवस मी भिजत घातलेले. तर ते कुरडईसाठी म्हणा, किंवा आपण खिचे पापड किंवा लाटी पापड वगैरे म्हणतात ना, आता आमच्या ह्या भागात हंडी पापड म्हणतात, कोल्हापूर भागात हंडी पापड म्हणतात, तर त्यासाठी उपयोगी पडतील. म्हणजे जे काय होईल ते त्यात करायचं. मी काय असं 1-1 किलोचं असं करत नाही, थोडंसं करते. आता 1 किलोत जे काय पदार्थ जेवढे बसतील, एखादं पातेलं करते मापानं, आणि मग त्या पातेल्यानं घेऊन ना करते. तर कुरडई वगैरे करायची. मग म्हणूनच ना ते 3 दिवस भिजत घातले आणि आज काढले. तर ते असे थोडेसे चाळणीवर ठेवलेत, आणि नंतर ना ती कॉटनची म्हटलं ना ओढणी मी धुवून घातली, गॅलरीत मग अशी घातली, तर ती त्यावर घालून ठेवीन. तर आता हे सगळं ती जेवणाचं आवरते, मग त्यावर वाळत घालेन. आणि मग संध्याकाळी आता फॅनखालीच वाळवणार आहे, उन्हात वाळवायचे. पूर्वी उन्हात वाळवायचे आणि मग ते चुकायचं, काय लक्षात येत नव्हतं. तर तसं नाही, सावलीत वाळवायचं असतं. मग नंतर संध्याकाळीपर्यंत वाळतात, कारण ऊन बरंच आहे आत, पण त्याचा आपल्याला जाणवतोच आहे. आपण घरात बसलो तरी झळा कितीतरी जाणवत असतात आपल्याला. तर संध्याकाळी मग गिरणीतून दळून आणेन, आणि त्यात थोडेसे साबुदाणे घालायचे, कारण काही वेळेला काय होतं, जरी चिकटपणा थोडासा कमी होतो ना, म्हणून थोडेसे साबुदाणे घालायचे दळताना. तर कढईमध्ये मसाला भाजायला लागला, तर त्यात काय कांदा, खोबरं आणि भाजून घेतलं, आणि ते थंड झालं ना, त्यात आलं, लसूण, कोथिंबीर घालून वाटून घेतलं, आणि त्याची फोडणी टाकून घेतली. तेलामध्ये चटणी, म्हणजे कोल्हापुरी कांदा लसूण चटणीची, आणि मसाला वगैरे टाकून दिला. तर कांदा वगैरे मी चिरून घातला आहे, कारण कांदा ऑलरेडी भाजून त्यात भरपूर घातलेला आहे. आणि मग त्याला थोडंसं असं तेल सुटल्यावर मग थोडंसं असं कोमट पाणी घातलं, आणि मग चवळी ओतली. आता हे भाजी आमटी एकच करणार आहे, तर ती भाजी फोडणी टाकून एका बाजूला ठेवलेली आहे, आणि भाकरी करून घेते. तर भाकरीचं पीठ चाळून घेते, आणि मग मी बसून पीठ मळते खुर्चीवर, किंवा असं खाली बसून पीठ मळून घेते. मग गोळे करून घ्यायचे, आणि मग एकसारख्या भाकरी करून घ्यायच्या, कारण एकसारखं उभं राहिली पाणी दुखत राहतात. त्यापेक्षा मग मी काय करते, भाजी आमटी टाकून ठेवायची, आणि मग भाकरीचं पीठ वगैरे, मग आधी भाकरी स्टार्टिंगलाच अगदी भाकरी करून घ्यायची, आणि मग नंतर बाकीचं टाकत होते, असं पण करते. तर असं कुकर झालेलाच होता, म्हणून म्हटलं. आणि मसाला करायचा होता ना,
कसं लाईट वगैरे जाते, उन्हाळ्याचे दिवस आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात हमखास लाईट जाते, दुपारची तरी जातेच जाते. आणि म्हणून म्हटलं मसाला आधी करून घेऊया, मग भाकरी नंतर करता येईल. आता मशीनला रोजचे कपडे लावून ठेवलेले आहेत, ते नॅपकिन वगैरे बाकीचे आता काढून घेईन आणि मग ते रोजचे कपडे वाळत घालीन तिथे. उन्हाळ्यात कसं होतं, भाकरीच बरी पडते आणि कसं तू मुलांसाठी चपाती करावी लागते आणि आपल्याला पण एकसारखं हे होतं. कधीतरी एखाद्या वेळेला करते चपाती, पण चपाती पुरी याच्यापेक्षा भाकरी बरी पडते उन्हाळ्यामध्ये. भाकरीच कसं असतं, भाकरी पचायला सोपी असते आणि करायलाही पटकन, म्हणजे करून होतात पटकन चपात्यांपेक्षा. ज्वारीचं कसं गुणधर्म थंड असं आहे आणि त्यामुळे उन्हाळ्यामध्ये ज्वारीची भाकरी बरी पडते. तांदळाची वगैरे कसं गरम गरम तांदळाची भाकरी खावी लागते. तांदळाची भाकरी कशी इकडे करत करत इकडे वाढायचं, म्हणजे गरम गरमच बरी पडते. आणि बाजरीची भाकरी म्हणजे थंडीमध्ये बाजरीची भाकरी खाल्लेली चांगली. उन्हाळ्यात एखाद्या वेळेला नाचणीची भाकरी चालते, पण सगळ्यात उत्तम म्हणजे नाचणीची कढी किंवा आंबीला पण म्हणतो ना, ती उत्तम. आणि भाकरी जर म्हटलं तर जोंधळ्याची, कारण जोंधळे कसे थंड असतात. तर भाकरी वगैरे करून झाल्या तर डबा ठेवून घेते, तर पुसून घेतला डबा. काही वेळेला पुसते, काही वेळेला नाही पुसत, कारण म्हणजे कारण आठवड्यातून 15 दिवसातून मी स्वच्छता काढतच असते. आता ताक करून घेते. ते काय होतं, दही लावलेलं होतं आणि उन्हाळ्यात जरा ताक बरं पडतं, दह्यापेक्षा ना ताक बरं पडतं. 1 वाटी किंवा फुलपात्रभर का असे ना, पण ताक असेल तर उत्तम. किंवा सरबत वगैरे आपल्या मध्ये मध्ये चालूच. मग अशी मला दिसलं असेल की मिस्टरांनी पण ताक आणलेलं, त्यांना माहीत नव्हतं मी दही लावलेलं ताकासाठी पण. आणि आज उसळ करणार होतो, मग ताक वगैरे आणि एकच आमटी भाजी करणार. मग म्हटलं ताक वगैरे असं सोबत असेल ना तर बरं पडतं. जी आमटी एकच असल्यामुळे कसं होतं, दही पण होईल म्हटलं आणि ताकही होईल. ते आणि रोजचं विकतचं आणण्यापेक्षा म्हटलं आपण दही होईल आणि ताक होईल याने मी लावलेलं. पण ते मिस्टरांना माहिती नव्हतं. होतं कसं ना, हिचं दुपारचं कॉलेज सुटतं आणि मग त्याच वेळेला आम्ही दुपारच्या वेळेला आणतो ताक, आणि तिचं लवकर कॉलेज सुटल्यामुळे ते लवकर गेले. तर आमटी भाजी वगैरे असेल ना आणि ताक असेल तर मग बाकीचं काय तोंडी लावायला नसेल चालतं. लोणचं आहे, पण म्हटलं हे पापडही ठेवलं. हे उडदाचे पापड ना विकतचे आहेत आणि मी करणार आहे उडदाचे पापड घरी. तर ते पापड केले ना ते शेअर करेन मी आपल्या चॅनलवर. आणि वाळवण ना 2-4 दिवसात चालू करणार आहे, तर त्यासाठीच हे तांदूळ हे करून ठेवलेले. ते आता संध्याकाळी दळून आणेन आणि मग बघेन उडदाचे पापड आधी करेन किंवा कुरडई वगैरे बाकीचे जे काही करेन ना पहिलं ते शेअर करेनच. तरी करून झाल्यावर ना लगेच पडलेली जी काही भांडी होती ना जेवणाची ती सगळी स्वच्छ करून घेतली. परात दिसत असेल पाठीमागे आणि तवा ठेवलेला, म्हणजे तवा गरमही आहे आणि त्यावर म्हटलं पापडही काढून घ्यावा. आणि नंतर इतकं उन्हाळ्यात गरम होतं ना दुपारनंतर, त्यामुळे हे लगेच केलेलं काम बरं पडतं. मग नंतर बाकीच्या भांड्यांवर घासून घेईन. सगळी कामं लवकरच आवरलेली आहेत. आता जेवायला अजून थोडा वेळ आहे. नंतर ना मी ओढणीवरती तांदूळ पसरून घेतले आणि मग आम्ही जेवलो. असा होता आजचा दुपारपर्यंतचा दिवस. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करा, किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.